10वीचा निकाल लागतो ना लागतो, प्रत्येक जण एकच बोलत असतोय, ते म्हणजे माझा मुलगा जेई करणार आहे आणि आम्ही जेईसाठी कोचिंग लावतोय. 2 ते 3 लाख रुपये फीस भरतोय आम्ही जेईच्या कोचिंगसाठी. पण एक मिनिट थांबा, तुम्ही कधी विचारलं का तुमच्या मुलाला खरंच तुला जेई झेपेल का? जेई ही फक्त एक्झाम नाहीये, ती एक हाय लेवल कॉम्पिटिशन आहे. देशभरातील बरेच विद्यार्थी त्या जेई एक्झामला बसतात. रोज 8 ते 10 तास अभ्यास करावा लागतो. कन्सेप्ट क्लिअरिंग, स्पीड आणि प्रेशर हँडलिंग याची तयारी पाहिजे. आणि इथेच आपण सर्वात मोठी चूक करतोय. आपण मुलाची क्षमता न बघता जेईच्या रेसमध्ये त्याला ढकलतोय. आणि मग होतं काय, तर त्याचे कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, कॉन्फिडन्स डाऊन होतो, 11वी-12वी बोर्डचा अभ्यास पण बिघडतो आणि सीईटीचा अभ्यास पण होत नाही. शेवटी ना जेई क्लिअर ना सीईटीचं स्कोरिंग चांगलं येतं. आणि 2 ते 3 लाख रुपये जातातच आणि त्यासोबत वेळ पण जातो. कारण तुम्ही ज्या ठिकाणी जेईचं कोचिंग घेताय त्या ठिकाणी बोर्डचा सिलेबस घेतला जात नाही. त्यामुळे स्टेट बोर्डचंही होत नाही आणि सीईटीचं प्रिपरेशनही होत नाही. आणि शेवटी बरीच मुलं काय करतात, जेईचं कोचिंग सोडून देतात झेपत नसल्याने. आणि जेव्हा एक्झाम्स काही महिन्यानंतर असेल त्यावेळी स्टेट बोर्डचं प्रिपरेशन करायला लागतात किंवा सीईटीचं प्रिपरेशन करायला लागतात. तेव्हा वेळ कमी असतो. त्यामुळे सीईटी होत नाही, ना बोर्ड होत नाही, ना जेईचं प्रिपरेशन होत नाही. तर त्यासाठी चुकीचं डिसिजन घेतलात तर 2 वर्ष प्लस लाखो रुपये आणि मुलाचा कॉन्फिडन्स सगळं रिस्कमध्ये जातं. तर जर तुम्हाला जेईचं प्रिपरेशन करायचं आहे तर तुमच्या मुलाला मॅथ्स जेन्युइनली आवडतो का? रोज 6 ते 8 घंटे सेल्फ स्टडी करण्याची तयारी आहे का? तो प्रेशर हँडल करू शकतो का? 10वीमध्ये त्याचे कन्सेप्ट स्ट्रॉंग होते का? जर याचा आन्सर येस असेल तर तुम्ही जेई निवडू शकता. मी तुम्हाला हे घाबरवण्यासाठी सांगत नाहीये, पण ही रियालिटी आहे. त्यामुळे विचार न करता डिसिजन घेतला तर फायनल रिझल्ट काय येतो, तर तो ड्रॉप करायचा प्रयत्न करतो, फ्रस्ट्रेशनमध्ये जातो आणि त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. त्यासाठी इंजिनिअरिंगसाठी दुसरं एक ऑप्शन आहे, ते म्हणजे सीईटी प्लस बोर्ड फोकस करणे. सीईटी आणि बोर्डसाठी सेम सिलेबस असतो, म्हणजे त्याचा डबल फायदा होतो. आणि सीईटीला थोडं कमी प्रेशर असतं, कारण बोर्डसोबत आपण सीईटीचं प्रिपरेशन करतोय, दोन्ही एकाच वेळी होतं ना. आणि महत्त्वाचं म्हणजे सीईटीच्या स्कोरिंगवरून तुम्हाला महाराष्ट्रामधील इंजिनिअरिंगच्या टॉप कॉलेजवर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. म्हणजे जेईमध्ये ऑल इंडिया टॉप कॉम्पिटिशन असते आणि सीईटीमध्ये स्टेट लेवलचं कॉम्पिटिशन असतं. पण आजकाल काय होते, 80% पॅरेंट्स जेई कोचिंग लावतात. त्यावर खरंच विचार करणं गरजेचं आहे. तुमचं स्वप्न मोठं असू शकतं, पण मुलाची क्षमता ओळखणं त्याहून मोठं असतं. जेई नाही केली तर लाईफ संपत नाहीये, पण चुकीचा डिसिजन घेतला तर मुलाचा कॉन्फिडन्स नक्की संपतो.